जय शिवराय, जय भीम, जय लवजी। ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी सांगलीमध्ये मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये ते विश्वजित कदमांच्या बाबतीत त्यांनी मुद्दे मांडले की ते असे म्हणले तसे म्हणले की तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे, का राष्ट्रपती व्हायचं का, असे ते वेगवेगळे लोकांची दाखले देत होते। परंतु मला जे लक्ष्मण हाके जे आपल्या महाराष्ट्राचे अनाजी पंत, माजी मुख्यमंत्री, आत्ताचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांचे ते कार्यकर्ते, हा त्यांचा बोलता पोपट आहे। आणि हे सर्व मीडियाने पाहिलेले आहे की देवेंद्र फडणवीस साहेब डाव्या साईडला बसले आणि स्वतः गाडी सार्थक म्हणून चालत होते, हे अख्ख्या जगाला माहिती आहे। त्यामुळं हाके साहेब, आपण ओबीसीच्या बाबतीत ज्या गोष्टी मांडतायत ते तुम्ही मानायलाच पाहिजे, त्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही। पण तुम्ही जे विश्वजित कदमांच्या बाबतीची तुम्ही माहिती लोकांना चुकीची सांगताय, मी मुकेश मधुकरराव देवार, मी हिंदू महार आहे, कोणी नवबोध आहे मी, आणि गेले 24 वर्ष मी साहेबांच्या बरोबर काम करतोय। त्यामुळे साहेबांचं इतर समाजाशी आणि समाजाच्या प्रत्येक घटकाशी त्याचे काय संबंध आहेत हे हाके साहेब हे तुम्हाला माहीत नाही आहे, तुम्ही त्यांना अजून जवळनं पाहिलं नाही। आणि तुम्ही काय सांगलीमध्ये जाऊन तुम्ही विशाल पाटील साहेबांच्या बाबतीतही बोललात, अशाने राजकारण होणार नाही। आणि तुम्ही किती तुमच्या अनाजी पंतला, देवेंद्र फडणवीसांना तुम्ही किती सपोर्ट करायला गेला, पण ही माझी मायबाप जनता, महाराष्ट्राची जनता, मग तिथं दलित असेल, मागासवर्गीय असेल, आदिवासी असतील, अल्पसंख्याक, हे सगळे यावेळेस महाविकास आघाडीच्या बरोबर राहतील। आणि यावेळेस काही जरी झालं तर महायुतीला परत पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। आणि महाविकास आघाडीचाच महाराष्ट्रात मुख्यमंत्री होईल, हे लक्षात ठेवा। जय हिंद, जय भीम, जय लवजी।